त्यानंतर एक मोठी बातमी आहे। मडच्या सिल्वर बीच जवळ एक संशयित जहाज दिसलंय। पोलीस आणि तटरक्षक दलाच्या टीमकडनं तपास सुरू झालाय। जहाज किनाऱ्यापासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती आहे आणि हे जहाज मडपर्यंत कसं काय पोहोचलं याचा देखील शोध घेतला जातोय। 2 दिवसांपूर्वी गोराईच्या मनोरी बीचवरती असंच एक संशयित जहाज दिसलं होतं। दरम्यान मुंबईच्या समुद्रात एकामागून एक 2 संशयित जहाज आढळल्यामुळे खळबळ माजली आहे। मुंबईच्या पाणी पुरवठ्यासंदर्भात एक महत्त्वाची बातमी। मुंबईला पाणी पुरवठा करणारा विहार तलाव ओसंडून वाहू लागलाय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी एक विहार तलाव आहे आणि विहार तलावातनं दररोज सरासरी 90 दशलक्ष लिटर इतक्या पाण्याचा पुरवठा केला जातो। तो तलाव आता ओसंडून वाहू लागलाय। आणखी एक मोठी बातमी। नालासोपाऱ्यात पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्यामुळे एका 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय। शाळेला सुट्टी असल्यामुळे मित्रांसोबत खेळायला गेला असता तो वाहून गेलाय। नमन केशरवाणी असं मृत मुलाचं नाव आहे।